नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. जत पालिकेचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात. जत नगर परिषदेतील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रवीण बाबर याला 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जत नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा फोटो स्टुडिओचा व्यवसाय आहे. सन 2025 मधील जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांनी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर होऊन त्याचा धनादेश तक्रारदारांना मिळाला होता. हे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात बाबर यांनी 75,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदारांनी सांगली ACB कडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जत येथे सापळा रचला. यावेळी झालेल्या तडजोडी अंती 50,000 रुपयाचा व्यवहार ठरला. त्यानुसार बुधवारी दिनांक 10 रोजी जत येथील यशोदा फोटो स्टुडिओमध्ये तक्रारदाराकडून ठरलेली 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना प्रवीण बाबर याला ACBच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग सांगलीचे पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडनीकर, मनोज निळकंठ, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, राजेश मुदगल, महेश सेनगे, विना जाधव आणि चालक विठ्ठलसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईनंतर या झालेल्या कारवाईचे समर्थन जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळे यांनी केलेलं आहे. पाहूया याविषयी ते काय म्हणाले. नगरपालिकेतील कार्यालय अधीक्षक असलेले प्रवीण बाबर यांच्यावर अँटी करप्शन डिपार्टमेंटनी रेड टाकून 50,000 रुपयाची लाच घेताना अटक केलेली आहे. हा निर्णय योग्य झालेला आहे. आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष अशा कारवाईचं समर्थन करतो. ही जी घटना घडलेली आहे ते इलेक्शनच्या वेळेच्या रकमेच्या संदर्भात असल्याकारणानं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्षांना हा विषय कुठलाही माहिती नाही. हा विषय आम्ही सत्तेवर यायच्या आधीचा व्यवहार असून याचा आमचा कुठलाही काडी मात्र संबंध नाही. परंतु याच्यामध्ये जर कोणी वरिष्ठ अधिकारी सामील आहेत अशी शंका व्यक्त केली गेली असेल तर त्याचीही चौकशी व्हावी असं आमचं म्हणणं आहे. आम्ही सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्याकडून कुणीही कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर त्या प्रभागातील नगरसेवकांना किंवा उपनगराध्यक्षांना किंवा नगराध्यक्षांना ताबडतोब ही माहिती तुम्ही कळवा. आम्ही योग्य ती कारवाई करू. इथून पुढं अशा प्रकारच्या कुठल्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही आणि असे भ्रष्ट अधिकारी इथं थांबणार नाहीत याची व्यवस्था आम्ही करणार आहे. आचारसंहिता झाल्यानंतर ही चौकशी पूर्ण करून इथले जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना इथून जाण्यास आम्ही सर्व नगरसेवक भाग पाडू.